अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील उपरी आणि पट्टणकोडोली परिसरातील जगप्रसिद्ध चांदी उद्योगाला गेल्या वर्षभरापासून चांदीच्या दरातील प्रचंड अस्थिरतेमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे उपरी व परिसरातील चांदी उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी आमदार अशोकराव माने यांनी विधानसभेत केली। चांदीच्या दरात होणारी सततची वाढ आणि अनिश्चितता यामुळे या उद्योगाची झळाळी कमी होत असून उत्पादक व कारागिरींच्या रोजगारावर गदा आली आहे। कच्च्या मालाचे दर वधारल्याने उत्पादनाचा खर्च वाढला आहे, मात्र या तुलनेत बाजारपेठेत मागणी घटल्याने दागिन्यांची उलाढाल मंदावली आहे। अनेक पिढ्यांपासून चालत आलेला हा पारंपरिक उद्योग टिकवणे आता स्थानिक उद्योजकांसाठी आव्हानात्मक बनला असून भांडवलाची कमतरता आणि वाढत्या दरांवर नियंत्रण नसल्याने कारागिरांचे स्थलांतर होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हुपरी व परिसरातील चांदी उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करावे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सुलभ यंत्रणा कार्यान्वित करावी आणि या क्षेत्रातील कारागिरांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी आपल्या माध्यमातून ही मागणी आमदार माने यांनी शासनाकडे केली आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात पट्टणकोडोली आणि उपरी हे चांदी व्यवसायाचं फार मोठं केंद्र आहे। घरोघरी सगळे लोक चांदी व्यवसायाचा कारागीर मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये काम करतात। राज्यामध्ये उपरी हे जगप्रसिद्ध असं चांदी व्यवसायातील गाव आहे। या उद्योगाला गेल्या वर्षापासून प्रचंड चांदीच्या दरातील प्रचंड अस्थिरतेमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। चांदीच्या दरात होणारी सततची वाढ आणि अनिश्चितता यामुळे या उद्योगाची झळाळी कमी होत असून उत्पादन व कारागिरांच्या रोजगारावर गदा आली आहे। कच्च्या मालाचे दर वधारल्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढला आहे, मात्र त्या तुलनेत बाजारपेठेत मागणी घटल्याने दागिन्याची उलाढाल मंदावली आहे। अनेक पिढ्यापासून चालत असलेला पारंपरिक उद्योग टिकवणे आता स्थानिक उद्योजकांसाठी आव्हानात्मक बनलेला आहे। भांडवलाची कमतरता आणि वाढत्या दरावर नियंत्रण नसल्याने कारागिरांचे स्थलांतर होण्याची भीती निर्माण झाली आहे। तरी महाराष्ट्र शासनाने उपरी व परिसरातील चांदी उद्योगाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सुलभ यंत्रणा कार्यान्वित करावी। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।